नवी मुंबईत ठाकरेंच्या 3 माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केलेला आहे। माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मडवींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मडवींसह काँग्रेसच्याही 2 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश। एम.के. मडवींनी विधानसभा निवडणूक ठाकरेंकडून लढवली होती। एम.के. मडवींमुळे नवी मुंबई मनपात शिंदेंची ताकद वाढणार आहे। ऐरोलीमध्ये पूर्णपणे शिवसेनेचा पूर्ण जो ऐरोली भागामध्ये शिवसेना अधिक मजबूत होईल। एम.के. मडवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रवेश केल्यामुळे आणखी शिवसेना तिथे मजबूत होईल, कारण शिवसेनेचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे आणि म्हणूनच डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे। अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील 32 प्रभागांचा आढावा घेतला। काहीही झालं तरी पिंपरी चिंचवड पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे असं दादांनी म्हटले। अजित पवारांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हे आदेश आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र चिंचवडची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर काही म्हणणं नाही असं बावनकुळे यांनी म्हटलंय। महायुती मित्रपक्ष म्हणून लढणार असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। महायुतीत मनभेद होणार नाही याची काळजी घेणार असं बावनकुळे यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी एकत्र आलं तरी काही म्हणणं नाही। त्यांचा प्रश्न, त्यांच्या पक्षाचं काम त्यांनी करायचं आहे, आमच्या पक्षाचं काम आम्ही करायचं आहे। त्यांनी त्यांच्या हिशोबाने निवडणूक लढायची, आम्ही आपल्या हिशोबाने लढायची। पण एक मात्र खरं आहे, महायुती मित्र पक्षात लढणार आहे। मित्र पक्षावर कुठलेही मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत। महायुतीसोबत आणि महायुतीशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण। मुंबईत किमान 50 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी पूर्ण झालेली। निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी ही तयारी जी आहे ती दर्शवली। महायुतीच्या बैठकीत 50 जागांचा दावा करणार असल्याची माहिती शिवाजीराव नलावडेंनी दिली। महायुतीत राहायचं की नाही हा निर्णय अजित पवार घेणार असंही त्यांनी म्हटलंय। आम्ही किमान 50 जागेवर आम्ही जेन्युइनली दावा करणार आहोत। महायुतीच्या बैठकीमध्ये दादांनी जर सांगितलं तर आम्ही जाणार। 50 वार्डावरची नावं आम्ही काढलेली आहेत। आम्ही प्रत्येक 227 वार्डामध्ये ABC मार्किंग केलेलं आहे आणि आम्ही कुठे चांगल्यापैकी लढू शकतो याचा पूर्ण आज चर्चा आम्ही केलेली आहे। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी डॉक्टर नासिर बिलाल अमल्ला याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले। एनआयने बिलालच्या आवाजाच्या नमुन्याची चाचणी करण्याची परवानगी घेतली आणि विशेष एनआय कोर्टानं बिलालच्या रिमांडमध्ये 4 दिवसांची वाढ केली आहे।